आता मी माझं सत्संग ऐकला त्यावेळेस मी असा विचार केला की हे एवढे मोठे मोठे भारी भारी शब्द हे कुठून आले तेव्हा. कारण आपला आत्माच आपला गुरु असतो, तो कुठं दूर नसतो. आणि आज हे नव्यानं कळलं मला की गुरुदेव जेव्हा म्हणायचे की न दुरे न दुर्लभा, ती वस्तू दुर्लभ नाही, ती दूरही नाही. मी तुमच्यापासून दूर नाहीच आहे, परंतु हळूहळू काही काही गोष्टी काय होतात आपल्याला कळत जात असतात. जसं जसं आपण गुरुमार्गावर आपल्या म्हणजे ज्या काय ते जी काय ती भाषा वापरलेली आहे त्या सत्संगामध्ये, सहज ही भाषा आपल्याला येत नाही. म्हणून मी तो श्लोक घेतला की मुकम करोति वाचालम. जो मुका आहे गुरु त्याला बोलायला लावतात, जो पांगळा आहे तो त्याला चालायला लावतात. पंगुम लंघयते इकडे यत कृपा तमहम वंदे. तुमची ज्यावेळेस कृपा होईल एखाद्या शिष्यावर, सत्संगात सांगितलं गुरुदेवांनी, तो जेव्हा त्याच्यावर गुरुची कृपा होईल तेव्हा तो गुरुसारखंच बोलायला लागेल, तेव्हा तो गुरुसारखा. आणि म्हणून माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये की ये हृदयचे ते हृदय घातले आणि तात्काळ केले आपणासारखे. तात्काळ ते आपणासारखं करतात. पाऊस पडत आहे, सगळीकडे सारखाच पडतोय पाऊस, तो कुठं भेदभाव करत नाही. परंतु जशी जमीन असली तसं पीक उगवत असतं, लक्षात घ्या. आणि 4 प्रकारही सांगितले गुरुदेवांनी शिष्याचे. शिष्य तैलीय शिष्य सांगितला, कर्पूर शिष्य सांगितला, थोडासा विजणारा थोडासा पेटणारा शिष्य सांगितला कोळशासारखा, आणि एक सांगितला गौरीच्या खांडासारखा. तो पेटतच नाही शेवटपर्यंत, त्याचं धुपणच होत राहतं. एखादं गौरीचं खांड जर ओलं असलं, ओलं म्हणजे काय, संसाराची ओल त्यांना अजून टिकून धरलेली आहे. म्हणजे नारळाची करवंटी जोपर्यंत ओली आहे तोपर्यंत ती आवाज करते का, नाही करत. का, तिनं अजून त्या बाहेरच्या कवचाला सोडलेलं नाहीये. ज्या दिवशी नारळ बाहेरच्या कवचाला सोडून देतो त्या दिवशी त्याच्यापासून तो वेगळा होतो आणि मग त्याचा काय यायला लागतो, आवाज घ्यायला लागतो. पण गरज कशाची, सोडून देण्याची. तसं जोपर्यंत जीव हा या बाहेरच्या करवंटीला सोडून देणार, बाहेरच्या याला सोडून देणार नाही देहाला, तोपर्यंत तो आत्म्यामध्ये रममान होणार नाही किंवा आतलं ज्ञान त्याला लवकर प्राप्त करू शकणार नाही तो. आणि ज्या दिवशी त्यानं आतलं ज्ञान प्राप्त केलं तर वाजून पाहिला तर तो वाजणारच नाही, खडखड खडखड आवाज येणारच. काय ना काय तेल त्याच्यातून निघेलच. तुम्ही जर बाहेर काढला, चक्कीत टाकला, या संसाररूपी चक्कीत जर एखादा साधक टाकला, तो खरा सद्गुरूचा शिष्य असला. पितांबराला गजानन महाराजांच्या शिष्याला बाकीच्या शिष्यांनी बोलून बोलून जसं बापूजींनी सांगितलं की बहुत नजदीक के शिष्य थे आए समय पर गायब हो गए और मैं ही रह गया, मैं भाग्यवान था. तसं पितांबराला बाकीच्या शिष्यांचं ऐकून मारून गजानन महाराजांनी काढून दिलं. मग जगानं त्याला त्या चक्कीत टाकलं. कोणच्या, की तू जर गजानन महाराजांचा शिष्य म्हणवतो स्वतःला, मग आणि या वटलेल्या आंब्याला पाला. मग ते म्हटले की मी तर मी गारही नाही. ते पितांबर म्हणतो अरे बाबा मला असं म्हणू नका, मी गारही नाही. पण जर शक्ती असेल तर कोणा ते त्यांच्या नामामध्ये. तसं आपण काहीच नाही. हे खूप मोठं झालं. याचं नवीन ॲनालिसिस केलं मी आज की आपण काहीच नाही, पण त्यांची शक्ती जर असेल, त्यांच्यामध्ये जर ताकद असेल तर ते काहीही करू शकतात ना. मग त्यांना म्हटलं की तुम्ही त्यांचंच नामस्मरण करा. आणि त्यांचं नामस्मरण केल्यानंतर आपोआपच वटलेल्या झाडाला पालवी आहे. वटलेलं झाड म्हणजे काय, आपण जेव्हा दीक्षा घेतली ना, त्या गुरुचरित्रामध्ये आहे ते एक माणूस येतो, म्हणतो मला कोड झाले, तर ते त्याला एक कोरडं लाकूड देतात आणि म्हणतात की जा इथे संगमावर रो आणि रोज 3 टाईम याला पाणी घालत जा. मग आपण ही दीक्षा घेतली ना, तुम्ही कधीतरी या गोष्टीचा सखोल विचार करायचा. तर आपण जेव्हा दीक्षा घेतली ना, आपण तसेच होतो. संसाराचे कोड फुटलेलं होतं आपल्याला, आणि त्याला तरी 2-4 ठिकाणीच फुटलेलं असं ना, आपल्या सगळ्या अंगाला फुटलेलं होतं संसाराचा कोड. आपणही तितकंच वटलेलं झाड होतो, जितका कोरडा तो त्याचा खांब होता. गुरुने त्याला दाखवलेला हाही खांब तसाच होता. पण आपल्यालाही सांगितलं त्रिकाल संध्या कर. पाणी घालणं म्हणजे काय, संगमावरचं पाणी घालायचं सांगितलं होतं ना. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तेवर.
तरी तो व्यर्थ. मग त्या त्रिवेणी संगमावरचं पाणी आपण कधी जाणार आहे घालायला? पण त्रिवेणी संगम इथंच आहे. भक्ति योग और ज्ञान का सद्गुरु करते मेल. आणि हेही नसल तर रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून इडा, पिंगला आणि सुषुम्ना या त्रिवेणी संगमावर जर नाव घेतलं आपण, तर थोडेसे प्राणायाम केले, सुषुम्ना नाडी जागृत झाली आणि त्याच्यावर जर आपण ध्यान केलं तर रोज आपण त्रिवेणी संगमातच स्नान करू. आणि असं जर 3 वेळेस पाणी घातलं, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, सकाळची संध्या, दुपारची संध्या आणि संध्याकाळची संध्या, खरंच सांगा त्याचं प्रारब्ध कटल्यानंतर त्या झाडाला पालवी फुटणार नाही. आपण इतके पापी का वाल्या कोळ्यासारखे. त्याचे 7 रांजणं मोहरीच्या दाणे इतके भरलेले होते. म्हणून त्यालाही नारद मुनींनी एक सोटाच दिलेला होता, कोरडा फटक. म्हणले ज्या दिवशी हा सोटा हिरवागार होईल त्या दिवशी समज देव तुला प्राप्त झाला. मग ते भजन नाही का, सोटा कसा हिरवागार होतोय त्या भजनात सांगितलेलं आहे पहा. रब मेरा सतगुरु बन के आया मेनू वेख लेन दे. त्यात ते पुढं म्हणतात की बूटे बूटे पत्ते पत्ते. प्रत्येक बुटा बुटा म्हणजे काय, झाडाचा प्रत्येक पान न पान त्याचा रोम न रोम कसा झालेला हिरवा झाला. आणि म्हणून हो आया माली बनके मेनू वेख लेन दे, वेख लेन दे, मत्था टेक लेन दे. तो जो सद्गुरू आहे, रब म्हणजे ईश्वर आहे, तो ईश्वर माझ्यासाठी सद्गुरू बनून आला. आणि त्यानं त्याच्या नामानं, गुरुनं आपल्याला नाम दिलं आणि त्या नामानं आपल्या शरीरातला रोम रोम, पत्ता पत्ता, बुटा बुटा कसा झाला, हिरवागार झाला. त्याला एक नवीन पालवी फुटली. आणि ती फुललेली पालवी जेव्हा आपल्या समोर येते आणि जेव्हा आपल्या म्हणजे रोमातून गुरुचं प्रेम जसं बाहेर पडायला लागतं. आणि कधीतरी आपल्याला असं वाटतं आपण विसरलो का. पण आपण जरी विसरलो असेल, गुरुदेव आपल्याला विसरतात का? जर गुरुदेव आपल्याला विसरले असते तर आता तुम्ही पाहिलं की 10 सेकंड का हादसा चमत्कार ये महान. आणि असे चमत्कार तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनात घडत असतात. आपण त्याचे कदाचित गुरुदेव आपल्याला अनुभव देत असते नाही की जे माझ्या बाबतीत घडतं ते तुमच्या बाबतीत घडू शकतं. आणि जर तुम्हाला त्याच्यातून मी जसा बाहेर आलो सही सलामत, तुम्हालाही जर बाहेर पडायचं असेल तर गरज कशाची, तितकं नामस्मरण घडलं पाहिजे. थोडीशी जरी खोट असेल त्याच्यात, बाप त्या याच्यात दिलेले ना असा रामायण पाठमध्ये की थोडीशी मी खरो झाली नाही गुरुदेवांना. आणि नाचत नाचत हसत हसत गुरुदेव आले आणि सगळ्या जगाच्या समोर सत्संग केला. तो सत्संग सगळ्यांनी ऐकला, पाहिला. जगानं विज्ञानानं सुद्धा ही गोष्ट मान्य केली. तसं खरोखर आपल्याला जर या भावसागर जर तरुण जायचं असेल, तुम्हाला असं वाटेल की गुरुदेव एकदा वाचले. हाच प्रश्न गजानन महाराजांचा ग्रंथ वाचतानाही माणसाचा तिथं दिलेलाच आहे प्रश्न. तुम्हाला असं वाटेल की मग बा चरणाचं तीर्थ जानराव देशमुखाला दिलं तर मग जानराव देशमुख मेला नाही का? त्याचं संकट टाळलं, फक्त गंडांतर तेवढं टाळलं. मग नंतर जेव्हा याला आधी दैविक मरण म्हणतात, आध्यात्मिक मरण म्हणतात की मृत्यूचा प्रवाह जेव्हा येईल म्हातार झाल्यानंतर मग तो मेलाच नाही त्याच्यानंतर. पण जेव्हा गंडांतर होतं त्याचं ते गुरुनं टाळलं. तर त्याप्रमाणे प्रत्येक गंडांतर होतं ते टळलं नामस्मरणानं. मग आधी दैविक आध्यात्मिक मृत्यू जेव्हा येईल तर तो शरीराचा धर्म आहे, येणं तो जेव्हा यायचा तेव्हा येणारच. आणि निश्चित तो आलाच पाहिजे, कारण की पुढं त्याच्या हातून अजून पुन्हा याच्यापेक्षाही मोठं कार्य घडायचं असेल. आणि पुन्हा ते कार्य घडून घेण्यासाठी पुन्हा जन्म मनुष्य घेतो. आणि त्या मनुष्याकडून असे अनेक दैवी कार्य घडत असतील कदाचित, जसं आज गुरुदेव आपल्यासाठी घडवत आहेत. गुरुदेव जरी त्या ठिकाणी बसलेले असले एकांतवासामध्ये, पण आपल्याला असं वाटत नाही की गुरुदेव एकांतवासामध्ये आहे. आपल्यासाठी तर
मंगलमय चॅनलवर रोज गुरुदेव हजर आहे 3 टाईम. आपण त्रिकाल संध्या करतो. मी तर रोज सकाळची संध्या त्या मंगलमय चॅनलवरच करते. सकाळची दुपारची इथं बसून करते. म्हणजे ते सदा सर्वदा आपल्यासाठी विद्यमान आहे. आणि कदाचित उद्या गुरुदेवांचा देह नसेल, पण गुरुदेव या स्वरूपात आपल्यासाठी हजर राहतील. आणि ज्यांनी गुरुदेव हजर असतानाच काही फायदा घेतला नाही तर त्यांच्यासाठी काय फरकच पडत नाही. त्यांना आता असले काय नसले काय त्यांच्यासाठी ते सदा सर्वदा. आणि मग म्हणूनच गुरुदेवांनी 4 शिष्याचे लक्षण सांगितले. जो दृढ आहे, जो त्या मार्गावर चालतो. हा तुम्ही आपण आता याला गेलो होतो ना नैमिषारण्याला. तिथे 2-4 दिवस आधीच अगदी जे नैमिषारण्यात आपण पाहिलं ते मला सगळं घरी दाखवलं होतं. की गुरुदेव बरोबर त्या चक्रतीर्थाच्या पायरीवर बसलेले, खाली पाणी आहे नितळ आणि मी पाय धुवून राहिलेले आहे. PC सरचा मला नुसता आवाज येतोय, दिसत नाहीये सर. सर मला म्हणतात की ताई पटपा जसं त्याच्यात सांगितलं गुरुदेवांनी. मी स्वस्तिक काढून राहिलेले पायावर, पाय धुतले, पायावर स्वस्तिक काढलं, अक्षदा लावल्या आणि इतकी रडून राहिले की मी म्हटले की जसं काही जगाचं निदान मला आज सापडलेलं आहे. ही अशी अकल्पित अचानक भेट गुरुदेवांनी मला कशी दिली. आणि म्हणून मला इतका आनंद झालेला आहे. गुरुदेव म्हणले ना, ये आंसू मेरे शोक के नहीं है, ये मेरे दुःख के आंसू नहीं है, ये मेरे आनंद के आंसू आहे. तसे ते रडून राहिलेली आहे. आणि सर म्हणतात ताई कापरान पाहिना पण आरती करा. कापर लावलेला आहे कोणाची तरी, एक पितळची थाळी आहे. कोणी दिसत नाहीये मला, पण आवाज मात्र सगळ्यांचे येतात. आणि ती थाळी घेतली, मी आरती केली आणि गुरुदेव अदृश्य झाले. म्हणून जेव्हा मी त्या चक्रतीर्थावर गेले तेव्हा मी खरोखर मानसपूजा गुरुदेवांची अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी केली. गुरुदेव मी आधी तुम्हाला स्नान घालेन आणि नंतर मी स्नान करेन या चक्रतीर्थामध्ये. आणि असे अनेक अनुभव गुरुदेव आपल्याला देत असतात. कोणाचेही गुरु असो, तुम्ही कोणतेही गुरु करा, तुम्हाला इतर गुरूंचेही हे पहा. व्योमद व्याप्त देहाय मूर्ती भेद विभागिने. देह सगळ्यांचे वेगळे वेगळे असतील, पण आतला जो आत्मा आहे तो एकच आहे. त्याच्यामुळं गुरुतत्व आज संपूर्ण जगामध्ये एक सारखंच व्यापलेलं आहे. प्रत्येकाचे देह वेगळे वेगळे आहेत. तो त्या रूपामध्ये आपल्या गुरुला बसतोय, परंतु जातं सगळं एकाच ठिकाणी ते जात आहे. आणि म्हणून अशा ठिकाणी त्या सर्वांच्या अंतर्यामी व्यापलेल्या सद्गुरूची ही जी मानसपूजा आपण करतो ती नित्य आपल्या हातून घडावी. आणि मानसपूजा केल्यानंतर एक अर्धा तास का होईना जो सकाळचा सत्संग आहे तो अगदी मस्ट आहे प्रत्येकानं ऐकणं. ती म्हणजे असं समजा दिवसभराची तुम्ही फोनला जशी बॅटरीची चार्जिंग करता ना, तशी ती आपली चार्जिंग आहे दिवसभराची. आणि त्या चार्जिंगनं काय होईल की आपलं आयुष्य हळूहळू बदलून जाईल. आणि ते बदलल्याच गेलं पाहिजे. दिवस किती राहिले आपल्यालाही माहिती नाही आहे, आपल्या हातात किती वेळ आहे हेही आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्या आधी थोड्या वेळात खूप मोठा खेळ आपल्याला करायचा आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला सगळी कामं सोडून कितीही मला आज एक शब्द आठवला की एकदा असंच बापूजी आले येणार म्हणून औरंगाबादच्या आश्रमामध्ये मी गेले. आणि सगळे लोक वाट पाहत बसले आणि सगळ्यांना भुका लागल्या आणि सगळे लोक निघून गेले. बापूजी आले. मग आमच्यासारखी काही जे मूर्ख होते ते राहिले तिथे बसले. आणि मग ते एका बाईने एक प्रश्न विचारला, तिला इतकं झाकून काढलं बापूजीनं. बापूजी म्हणले बेअक्कल हो क्या, गुरु गीता का पाठ नहीं करती हो क्या, फिर ये क्या पूछ रहे हो संसार. आता प्रश्न तेव्हा माझ्या मनात इतके असायचे, पण ते लोकांच्या प्रश्नांच पूर्ण व्हायचे. आणि मला एकच भीती वाटायची, आपण जर असा प्रश्न विचारला एखादा मूर्खासारखा, आपल्याला जर असं इकडून आलं त्याच्यापेक्षा विचारणंच नको. आणि मी सगळ्यात समोर उभी होते, अशी सगळ्यात समोर बिलकुल त्या कठड्याला असं धरून. ती बाई म्हातारी होती. तरी मग बापूजी म्हणले, अभी इतनी बुढ़ी हो गई हो फिर भी तुझे मृत्यू का डर लगता है, जब मृत्यू आएगा तब कैसे करोगी तुम, क्या करोगी तुम. त्याच्यावर एक शब्द पण बोलले नाही, सत्संगच केला नाही बापूजी. नुसते खुर्चीत असे बसले. बस गुरुदेव तुम कुछ न करो, सिर्फ बैठे रहो तो महफिल में रंग, हाँ महफिल का रंग बदल जाएगा. आणि हमारे दुःख तर
तसं गुरुदेव बसलेले होते नुसते. आणि मग उठता उठता गुरुदेव उठले आणि पुन्हा बसले खाली खुर्चीत आणि एकच शब्द म्हटले की जाके प्रिय न राम विदेही तजु कोटि बैरी सम यद्यपि परम सने. इतनी बात बस ध्यान में रखो की ज्याला अंतरात्म्यातला राम, विदेही राम, गुरुदेवासारखा राम ज्याला प्रिय नाही, तो प्राप्त करण्यासाठी तुमच्या घरातले दारातले कितीही अडथळे येत असते, असं समजा ते आपले कोटी जन्माचे वैरी आहेत, त्यांचा त्याग करा. तज कोटी बैरी यद्यपि परम स्नेही, तो माझा कितीही स्नेही असला तरी, कारण तो नाराज झाला की माझं काय बिघडणार आहे. पण गुरुदेव जर नाराज झाले, ईश्वर जर नाराज झाला, माझं सगळ्यात मोठं नुकसान आहे. आणि तेवढा एकच शब्द मी तेव्हापासून लक्षात, मी खूप खरं सांगतो तुम्हाला, असं वाटतं की मी खूप सारं पाठ आहे, माझं काही पाठ नाही आहे, मी खूप सारं लक्षातच ठेवलेलं नाही आहे काही. आणि मी अशा ज्या छोट्या छोट्या किल्ल्या आहे ना, चाब्या, तितक्याच लक्षात ठेवलेल्या आहे की तजू कोटी बैरी सम यद्यपि परम स्नेही, तो माझा कितीही जवळचा असला, अगदी अगदी अगदी, तरी पण मी योग्य वेळी त्याचा त्याग केल्याशिवाय, कारण हा जर नाराज झाला तर माझं काही बिघडणार नाही. पण माझा राम जर माझ्यावर नाराज झाला तर माझ्या अनेक जन्मोजन्माची हानी होईल. आणि मग त्याच्यातून असं कधी गुरुदेवांनी सांगितलं दीक्षा घेण्याच्या वेळेस की तुम्ही इथून निघून जा, पण तुम्ही मृत्यूनंतर जर तुम्हाला तिथं उभं करण्यात आलं आणि तिथं जर तुम्ही जर योग्य मी सांगितलेल्या मार्गाने गेले नाही, आणि तिथं जर तुम्हाला, कारण खरं खोटं मला माहित नाही, गुरुदेव सांगत होते तेव्हा की जेव्हा तुमची हजेरी लागेल तेव्हा माझी हजेरी लागेल, कोणसी गुरु का शिष्य आहे. आणि मग जर तुम्ही मी सांगितलेलं कार्य केलं नाही तर मग मला तिथं मान खाली घातल्यापेक्षा तुम्ही आताच इथून निघून जा. आणि इतके लोक याच्यापैकी 200 जर राहिले तरी मी त्यांना दीक्षा देईन. तेव्हा मी विचार केला, तेव्हा मी एक स्वतःशी प्रॉमिस केलं होतं की नाही, मी हा मार्ग तुम्ही सांगितलेली गोष्ट मी कधीच विसरणार नाही. आणि जेव्हा खरोखर माझ्यासाठी तुम्हाला हजेरी द्यायची वेळ येईल तेव्हा गुरुदेव म्हणायचे कि अरे एक गुरु का शिष्य आकाश मार्ग से मृत्यु के पश्चात जा रहा था, उसके पहले एक शिष्य गया, तो ना उसके लिए दुदुम्बी बजे, ना शंख बजे, ना बाजे बजे. और जब ये दूसरा गुरु का शिष्य जा रहा था तो सारे देवता उसके लिए हाथ में पुष्पमाला, शंख बज रहे थे, भेरी बज रही थी. तो सारा ब्रह्मांड जाग उठा कि अरे भाई कौन जा रहा है, अरे वो उस गुरु का शिष्य जा रहा है. वो गुरु भक्ती आहे की मेरा शिष्य जा रहा है. आणि एका सत्संगामध्ये गुरुदेवांनी सांगितलं होतं कि मेरे गुरुदेव के लिए एक थाली भोजन के अंदर गई, मुझे लगा अब मिलेगा तब मिलेगा. आज तो मैंने सारा मेरा बनाया भोजन गुरुदेव को दे दिया था कि उसके बदले में गुरुदेव बोलेंगे कि इसको 2 रोटी दे दो. फिर मैंने बोला अभी तक क्यों नहीं आई थाली बाहर गुरुदेव की. बोले अभी अंदर तो गई है, लेकिन एक खत आया कि गुरुदेव का एक शिष्य परलोक गया है. 2 घंटा गुरुदेव ध्यान में बैठे रहे. फिर उसके बाद में गुरुदेव ने भोजन किया और फिर गुरुदेव ने तो मेरा सारा ही भोजन पचा लिया. बाहर तो कुछ नहीं आया, लेकिन गुरुदेव बोले कि इतना विलम्ब इसलिए हुआ कि मैं तो उसको ब्रह्मलोक तक पहुंचा के अभी आया हूँ. आणि भक्ती करायची तो कशासाठी करायची, नश्वर, अरे याचं तर मी तुम्हाला सांगणारच नाही. याची इतकी चांगली अरेंजमेंट आहे, वाईट गोष्टीत तर चांगल्या गोष्टीत का असणार नाही. तुम्ही तिथं घटना घडण्याच्या आधी सगळ्या वस्तू तुमच्यासाठी हजर असतात. आणि म्हणून अशा गुरुदेवांचं स्मरण, त्यांचं चिंतन, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे व्यास पौर्णिमा. आपणही या व्यास पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या गुरुदेवांची निदान आजपासून तरी की आपले राहिलेले दिवस आपण खरोखर नित्य सेवा करू, त्यांचं ध्यान करू. आपण काहीच करू शकलो नाही, इतके वर्ष झाले गुरुदेवात गेलेले. इथून पुढेही आपण जेवढं होतं तेवढं करू आणि केलेली सेवा आपण त्यांच्या चरणी समर्पित करू. आपण काही केल्यानं त्यांना लाभ होणार नाही आहे आणि आपण काही न केल्यानं त्यांची हानी आपण करू शकत नाही. जे काय त्यांच्या निमित्तानं आपण करू ते सगळं आपल्यासाठीच असेल, त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकणार नाही.
पण आपली आपण करा सोडवण संसार बंधन थोडा वेगी, याच्यासाठी आपल्याला गुरुदेवांना शरण जायचंय. आणि म्हणून आता तरी बहुत गई थोडी रहे व्याकुल मन मत होय, हे मनवा तू धीर धर खरी कमाई न खोय. आता खूप थोडे दिवस राहिलेले आहेत, ज्याच्यासाठी केलेली खरी कमाई आपल्याला गमवायची नाहीये. ती कमाई आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवायची. निश्चित एक दिवस गुरुदेव आपल्यात येतील, पुन्हा पहिल्यासारखंच आपण त्यांचं दर्शन घेऊ, आपल्याला त्यांच्या सहवासाचा लाभ मिळेल. कदाचित तोपर्यंत आपणही काय सांगावं जाणार नाही. आणि पुन्हा एकदा मैफिल रंगेल, पुन्हा एकदा त्या सत्संगामध्ये रंग येईल आणि पुन्हा एकदा गुरुदेव आपल्यात येतील. या आशेवर गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करू, आपले हात त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि आजच्या या गुरुपौर्णिमेच्या सत्संगाला याच ठिकाणी पूर्णविराम देऊ. हरिओम.